प्रथमतः त्यांना विनम्र अभिवादन. ज्यांनी संविधानाचा पाया रचला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अजून 7 जण सदस्य असणारी मसुदा समिती यांनी 150हून अधिक देशाच्या संविधानाचा अभ्यास करून आपल्यासाठी एक संविधान बनवलं. जगातील सगळ्यात मोठं संविधान अशी भारताच्या संविधानाची एक ओळख आहे. खूप मोठा कालावधी निघून गेला, तसं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी संविधान तयार करण्यासाठी लागला. विशेषतः स्त्रियांसाठी या संविधानाची खूप गरज होती. शांत बसा सगळ्यांनी. समान काम समान वेतन. आता कोणतंही कार्यालय असेल, त्या कार्यालयाच्या ठिकाणी जर एखादी स्त्री असेल आणि पुरुष असेल तर त्यांच्या पगारामध्ये भेदभाव नसतो, समान वेतन असते. हे जे योगदान आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी या संविधानावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, म्हणजेच हे संविधान स्वीकृत करण्यात आलं. तर अशाच या महामानवामुळे आपल्याला ज्या अमूल्य गोष्टी भेटलेल्या आहेत, जे अधिकार भेटलेले आहेत, जे स्वातंत्र्य भेटलेले आहे, त्यांचा आपण आदर केला पाहिजे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व पाहुण्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्थानापन्न व्हावे अशी विनंती करतो. तसेच आजच्या कार्यक्रमानिमित्त आवर्जून लाभलेले श्री अभिलाल दादा देवरे, आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया संस्थापक अध्यक्ष, यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच शाळेतील महाविद्यालयाच्या प्राचार्या, तसेच महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका, तसेच ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या आर के महाजन मॅम, अधिव्याख्याता राठोड सर, तसेच टाकले सर, भोये सर, जगताप सर, चौरे सर, बेडसे सर यांनी प्रमुख पाहुण्याची भूमिका स्वीकारावी यांना मी विनंती करतो. या कार्यक्रमानिमित्त जगताप सर आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतील. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. क्षमस्व. मी अध्यक्षांना अशी विनंती करतो, अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं.
आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय श्री जगताप सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ताट बस बरं आता. मागच्या विद्यार्थ्यांनी अजूनही तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच परिचित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना म्हणजे जी राज्यघटना जगातील लिखित राज्यघटनांपैकी सर्वात मोठी राज्यघटना, या राज्यघटनेची निर्मिती त्यांनी केलेली. राज्यघटना लिहिणं सोपं नाही. भारतामध्ये अनेक विद्वान, तत्ववेत्ते, तज्ञ मंडळी होऊन गेले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्याचं जे काही काम आहे ते काम का देण्यात आलं? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नक्कीच इतर विद्वान लोकांपेक्षा कितीतरी पटीने विद्वान होते. हे भारतीय जनतेने ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यांना संविधान लिहिण्याचं काम त्या ठिकाणी दिलं गेलं. संविधान लिहिणं हे ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये जे काही लोकशाही देश आहे जगाच्या पाठीवर, अमेरिका आहे किंवा इतर तत्सम जे काही देश आहेत, त्या देशातील राज्यघटनांचा आधी त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यातून आपल्याला काय काय घेता येईल, कोणकोणते कलम आपल्याला घेता येईल की ज्या कलमांद्वारे आपल्या भारतीय जनतेचं आपल्याला कल्याण करता येईल, अशा या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी वेगवेगळ्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपली भारतीय राज्यघटना लिहिलेली. आता ही राज्यघटना लिहिण्यासाठी आंबेडकरांना जवळपास सरांनी सांगितल्याप्रमाणे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. बघा, या राज्यघटनेमध्ये कलम आणि उपकलम सुद्धा दिलेले आहे. आपण वागावं कसं, आपण बोलावं कसं, काय बोलावं, किती बोलावं आणि बोलण्याचा कोणाकोणाला अधिकार आहे, ही सर्व डिटेल कलम माहिती त्या राज्यघटनेमध्ये दिली. आज मी जे काही बोलू शकतो हे कोणामुळे बोलू शकतो? मी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या राज्यघटनेवर बोलू शकतो. माझे मत मी परखडपणे व्यक्त करू शकतो. ज्यावेळेस भारताची राज्यघटना लिखित नव्हती, लिहिलेली नव्हती, तोपर्यंत तुम्हाला माहित आहे की भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांच्या विरुद्ध बोलणं म्हणजे कारागृहात जाणं अशी परिस्थिती होती. जर तुम्ही त्यांच्या विरोधात बोलायला लागलात तर काय व्हायचं? तुम्ही त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही, त्यांच्या ऑपोजिट मत मांडू शकत नाही आणि म्हणून ते काय करायचं? आपल्याला जेलमध्ये टाकून द्यायचं. म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येक व्यक्ती आज जे काही बोलू शकतो, मांडू शकतो, शासनाच्या विरुद्ध आपली मतं मांडू शकतो, त्याला कारण भारतीय राज्यघटनेने दिलेले आपला अधिकार येतो. त्याला मूलभूत अधिकार म्हणतात, राईट. मग तुम्हाला जसं राज्यघटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत तसं कर्तव्य सुद्धा दिलेले. नुसत्या मूलभूत अधिकारांचा वापर करून आपण जगायचं नसतं. माझे हक्क आहेत म्हणून मी बोलणार, माझे हक्क आहेत म्हणून मी मागणार,
पण या हक्कांबरोबर त्या ठिकाणी आपल्याला काय आहे, मूलभूत जे काही कर्तव्य आहेत ते कर्तव्य सुद्धा पार पाडावे लागतात. आज जे तुम्ही महिला बसलेले आहेत बघा, महिला भगिनी मुली बसलेल्या आहेत, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आरक्षण मिळालेलं बघा, आरक्षण 33%, 50%. हे कोणामुळे मिळालेलं? हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या राज्यघटनेमुळे मिळालेलं. समाजात भेदभाव असू नये. पूर्वी लिंग भेदावर आधारित विषमता होती, भेदभाव केला जायचा. जो गरीब तो गरीब असायचा, जो श्रीमंत तो श्रीमंत होऊन जायचा, आणि एकूण त्या ठिकाणी दरी निर्माण व्हायची. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तळागाळातल्या व्यक्तीला सुद्धा पुढे येता यावं यासाठी त्यांनी त्या ठिकाणी आरक्षण दिलेले बघा, आरक्षण, सामाजिक आरक्षण दिलेले. म्हणजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 साली भारतीय राज्यघटना त्या ठिकाणी त्यांनी लिहिली तर केली. आणि मग त्याची अंमलबजावणी कधी झाली? या घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झालेली. अशा या डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस, अर्थातच संविधान दिवस, म्हणजे संविधान या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आहे. एवढे म्हणून मी या ठिकाणी माझे मनोगत थांबवतो. जय संविधान, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय भारत. धन्यवाद जगताप सर. सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला. यानंतर इयत्ता 6वीतील मुली एक छानसं नृत्य घेऊन आलेलं आपल्यापुढे, देश रंगीला रंगीला. टाळ्या वाजवा एका जोरात. सिंदूरी गालों वाला सूरज जो करे
अतिशय उत्कृष्ट असा डान्स केलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे परत एकदा. यानंतर इयत्ता 11वीतील मुली आपल्या समोर एक छानसं गीत घेऊन येत आहेत. टाळ्या वाजवा त्यांसाठी सुद्धा. लॉक केलंय म्हणून आलाय मेसेज. लॉक आहे, लॉक. सर सर बागले सर फक्त ये बघायचं चालू आहे ते. हा बघायचं. अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण. या गीतासाठी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री जगताप सर यांच्याकडून 100 रुपये, तसेच 6वीच्या मुलींसाठी सुद्धा 100 रुपये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अध्यक्षांच्या वतीने सुद्धा या चिमुकल्यांसाठी सगळ्यांना पेनचे वाटप केलेले आहे. त्यासाठी सुद्धा त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी एकदा. अध्यक्षांना विनंती करतो की त्यांच्या हाताने त्यांना बक्षीस देण्यात यावं. एक ग्रुप इकडे या, एक ग्रुप तिकडे या. मोठ्या मुलींच्या पुढे तिकडे जा.
खूप छान. यानंतर आपल्या ज्युनियर कॉलेजचे सर्वांचे लाडके असे प्राध्यापक राठोड सर आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच प्रमुख पाहुणे, तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग व कर्मचारी इतर वर्ग, तसेच माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून आपण आपल्या महाविद्यालयात साजरा करतोय. आता संविधान दिन साजरा करण्यामागचा हा उद्देश आहे की संविधानामध्ये जे आम्ही भारताचे लोक आणि जे भारतासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक मूल्य, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि ज्या इच्छा आणि आकांक्षा आहे, हे आपल्याला संविधान रूपी मिळालेली एक देणगी आहे. या देणगीचा उपयोग आपण आपल्या रोजच्या जीवनात कशा पद्धतीने आचरणात आणतोय, यासाठी आपल्याला आज संविधान दिन साजरा करावा लागतो. संविधान लिहिणाऱ्यांना, महामानवांना माझा विशेष अभिवादन आहे की ज्या दृष्टिकोनातून हे संविधान लिहिलेलं आहे ते आस्थागत एक सजीव संविधान असं वाटतंय की ज्या संविधानामध्ये व्यक्ती हा स्वातंत्र्य जगू शकतोय, व्यक्तीला स्वातंत्र्याचा हक्क आहे, व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क आहे, व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे, व्यक्तीला सांस्कृतिक जीवन जगण्याचा हक्क आहे. म्हणजे हे सर्व काही आपल्याला आपल्या संविधानाने दिलेली देणगी आहे किंवा संविधानाने दिलेले हे मूल्य आहे. आणि हे आज आपल्याला आपल्या जीवनाच्या तत्वज्ञानात किंवा आपल्या जीवन जगण्यासाठी आपल्याला त्याचं बहुमूल्य रूप आपल्याला सदैव सोबत असावं, यासाठी हे संविधान दिलेलं आहे. मित्रांनो, मी काही जास्त काही बोलत नाही, पण आज जे भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला प्रास्ताविका दिलेली आहे, जे प्रास्ताविका आपण रोज आपल्या प्रार्थनेच्या वेळेस म्हणतोय, त्यानंतर भारताच्या राज्यघटनेमध्ये 395 कलम दिलेले आहे. त्या 395 कलमामध्ये आपल्याला जीवन कसं जगावं याचं सर्व ज्ञान दिलेलं आहे. त्यानंतर परिशिष्ट दिलेले आहे आणि हे परिशिष्ट आणि जे आपल्याला अनुसूची म्हणून दिलेले आहे, त्या अनुसूची आपल्याला वेगवेगळ्या भागात विभागलेले आहे. त्या वेगवेगळ्या भागात विभागून जी राज्यघटनेच्या 395 कलम आहे, त्या कलमाही वेगवेगळ्या भागात विभागून आपल्याला सदैव सोबत असावं, एक चांगली व्यवस्था आपल्याला करून दिलेली आहे. अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा विशेष अभिवादन करतोय. आणि जे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते, ते जे आपण राजेंद्र प्रसाद म्हणतोय, त्यानंतर मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि जे या उपसमितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल, या सगळ्यांना माझं विशेष अभिवादन करतोय आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद राठोड सर. हमारी शान है, हमारी बान है, संविधान हमारे देश की जान है, संविधान हमारे देश की जान है. यानंतर पाकले सर आपल्याला मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, प्रमुख पाहुणे,
अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. त्यापूर्वी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांचं राज्य म्हणजे जिथं आपल्याला कोणत्याही पद्धतीचा अधिकार नव्हता, स्वातंत्र्य नव्हतं. तर अशा पारतंत्र्यामध्ये आपला भारत असताना भरपूर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाचे प्राणाची बलिदान आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवलं. पण जर हे स्वातंत्र्य संविधानाशिवाय काहीही उपयोगाचं नव्हतं. आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. पण हे जे संविधान आहे ते संविधान लिहायला 9 डिसेंबर 1946 साली सुरुवात झालेली होती. पहा, लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे स्वातंत्र्य हे संविधानाशिवाय अपूर्ण होतं. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, पण संविधान लिहायला सुरुवात झाली 1946 साली. 9 डिसेंबर 1946 साली आपल्या भारतातील काही तज्ञ लोक, जवळजवळ 300 लोक एकत्र बसून सर्वात महत्वाची ती म्हणजे आपले आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी हे संविधान लिहिलेलं आहे. आज हा एक संविधान दिवस, याचा औचित्य साधून थोडीशी माहिती मी संविधानाबद्दल देतोय. संविधान तयार करणारा फक्त एका दुसरा माणूस नव्हता. सर्वात महत्वाचं श्रेय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच जातं. त्याबरोबरच जवळजवळ 300 व्यक्ती हे संविधान लिहिण्यासाठी बसलेले होते. पण हे संविधान 1-2 दिवस किंवा महिना किंवा वर्षामध्ये न पूर्ण होता याला एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. हे जे संविधान लिहिलं त्यावेळी सर्व लोकांनी एक कच्चं काम सुद्धा तयार केलेलं होतं. हे जे कच्चे काम तयार केलेलं होतं ना, त्याचे 12 व्हॉल्यूम्स तयार झालेले आहेत. 12 व्हॉल्यूम्स म्हणजे आपल्या शाळेची एक छोटीशी रूम आहे ना, ती एक रूम म्हणजे एक व्हॉल्यूम. तर अशा पद्धतीचं 12 खोल्यांमध्ये तो कागद ठेवलेले आहेत गट्टे बांधून, आणि त्यामधून जो सार निघालेला आहे ते म्हणजे आपलं भारतीय संविधान. तर या भारतीय संविधानाचा खूप मोठा महत्व आपल्या भारतामध्ये आहे. या संविधानामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला म्हणायची ती म्हणजे मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स. तर मी एक थोडक्यात फंडामेंटल राईट सांगतोय. राईट टू इक्वॅलिटी, राईट टू एज्युकेशन अँड कल्चर, एज्युकेशनल अँड कल्चरल राईट, राईट टू फ्रीडम, राईट टू रिलीजन, त्याचबरोबर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे राईट टू कॉन्स्टिट्युशनल रिमेडी. हे जे 6 अधिकार आहेत, हे 6 अधिकार आपल्या भारतीय नागरिकांसाठी इतके महत्वाचे आहेत. जर ते अधिकार आपल्याला मिळाले नाहीत तर आपल्याला साधा श्वास सुद्धा आपल्या देशामध्ये घेता येत नाही. आपलं भारतीय संविधान इतकं स्ट्रॉंग आहे, इतकं ताकदवान आहे. तर काही देशांमध्ये काही घटना घडलेल्या आहेत. 5, 10, 15 वर्षामध्येच त्यांचं जे संविधान होतं ते मोडकळीस पडलं. आज आपली जवळजवळ 75 वर्ष होत आहेत, पण आपलं संविधान एकदम मजबूत पद्धतीनं आपल्या भारतामध्ये कार्य करत आहे. तर
या संविधान दिवशी मी संविधानाचा आधार राखत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा अभिवादन करतो. धन्यवाद. धन्यवाद पाटले सर. कृपया शांत बसायचंय. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे तुमचा जास्त न वेळ घेता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री अभिलाल दादा देवरे यांना मी विनंती करतो की आपलं मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना करावं. भारत माता की, भारत माता की, संविधान जिंदाबाद. सगळ्यांनी ताड बसा अगोदर. संविधान, संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा, फुले शाहू आंबेडकरांचा. आज गांधी आणि फुले विद्यालय आनंदखेडा सुट्रेपाडा या विद्यालयाचे चेअरमन, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांच्या उपस्थितीत संविधान दिनाच्या निमित्ताने जो मला अध्यक्ष म्हणून स्थान दिलं म्हणून या सर्व शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं मी पहिले स्वागत करतो. आजचा दिवस संविधान दिवस. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपल्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाडाचं काढ करून आपल्याला जे संविधान रूपी अमृत दिलं ते अमृत म्हणजे आपल्यासाठी अमूल्य किमतीचं आहे. 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं. आपल्या देशाच्या सर्व महापुरुषांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंदोलन केले, उपोषण केले. अन्नत्याग उपोषण केले. एवढंच काय जेलमध्ये सुद्धा आंदोलन केले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलं. त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज खाली, सडांचा आवाज खाली, शांतसा बघा पहिले इकडे. ज्या प्रकारे महापुरुषांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हाडाचा काढा करून रक्ताचा पाणी करून आपल्याला संविधान रूपी अमृत दिलं. भारतीय राज्यघटनेचा कलम 14 समानतेचा हक्क, कलम 21, 21, 23, 39, 41, 43, 46, 51, 1 आंतरराष्ट्रीय उडान 1948 अनुच्छेद 2, अनुच्छेद 23, अनुच्छेद 25 नुसार आपल्याला सर्वांना अधिकार दिला. एवढंच काय, कलम क्रमांक 19 ची आपल्याला एकत्र येण्याचा अधिकार दिला. एवढं आपल्या संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अमृत दिलेलं आहे. बरोबर आहे बरोबर. आणि या अमृतरूपी संविधानाचा ज्याने वापर केला, ज्याने ते आत्मसात घेतलं, संविधान प्रत्येकाच्या झोपडी झोपडी नसून तर खोपडी खोपडी पर्यंत गेली पाहिजे, तरच आपल्याला आपल्या जीवनाचा हक्क समजेल. आपण जीवन कसं जगावं हे आपल्याला भारतीय राज्यघटनेने, आपल्या स्वातंत्र्य देशाने आपल्याला समजून सांगितलं आहे. म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना मी एकच सांगतो, आपल्याला कलम क्रमांक 21 हा शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे. कलम क्रमांक 23 आपल्याला रोजगाराचा अधिकार आहे. आपल्याला शासन रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणून आपण शिक्षण घेतलं पाहिजे. या संविधान दिनाच्या निमित्ताने मी या महापुरुषांना वंदन करतो, अभिवादन करतो. आणि तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने माझे 2 शब्द समजून घेतलं
म्हणून मी तुमचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबवण्याचा प्रयत्न करतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन आदरणीय श्री बेडसे सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऐकताय का? ऐकताय का? ऐकताय? जागृत आहेत का? बरं, मी जेवढं बोलणार तेवढं बोलणार का तुम्ही? त्याच्यावरून तुम्ही जागृत आहेत का झोपलेले ते कळेल बरं का. भारत माता की काय सांगितलं तुम्ही? मी जेवढं बोलणार तेवढंच बोलायचंय. तुम्ही आगाऊ बोलले. ठीक आहे, धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श मल्हार बौद्ध सेना ऑल इंडियाचे अध्यक्ष माननीय अभिलाष दादा देवरे हे वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांचे आभार. तसेच गांधी आणि फुले विद्यालय खेडे तसेच ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्य RK महाजन मॅडम वेळात वेळ काढून म्हणून प्रमुख पाहुण्याची भूमिका निभावली, म्हणून त्यांचे आभार. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माझे बंधू भगिनी आणि तुम्ही सुद्धा शांततेत ऐकून घेतलं, त्यामुळे तुमचे आभार. आणि अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांनी चॉकलेट घेतल्याशिवाय जायचं नाही. उद्या आपली शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय नेहमीची वेळ म्हणजे 11:20